नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो असणार आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स म्हणजे शैक्षणिक पात्रता किंवा अर्हता. DHS जे आहे मोस्टली सप्टेंबरमध्ये येऊ शकते. सप्टेंबर 2026मध्ये येण्याचे खूप चान्सेस आहेत. तर या DHS संदर्भामध्ये काही जणांचे कॉल आले तर की त्या कॉलमध्ये विचारण्यात आलं होतं की सर DHSची जर भरती येणार आहे तर त्यामध्ये जे आहे आमचं एज्युकेशन क्वालिफिकेशनविषयी बरेच प्रश्न विचारण्यात आले आहेत. तर त्याविषयी हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे. DHSमध्ये जी पदं भरली जातात मोस्टली त्यामधले सर्वच आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करणार आहे. पहा, त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती अशी सांगतो की हा जो आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा जो PDF आहे ह्या प्रिव्हियसचा आहे. ठीक आहे, प्रिव्हियस जी एक्झाम झाली होती त्यामधील हा PDF आहे. तो PDF आहे. आपण रेफरन्ससाठी हा यूज करत आहे. आता जी एक्झाम होणार आहे सप्टेंबरमध्ये ती जी आहे आणखीन फायनल नाही झालं आहे, TCS घेईल का MPSC घेईल म्हणून. ठीक आहे, त्यामुळं जे आहे MPSC घेतलं तर काही चेंजेस होऊ शकतात. TCS जरी घेतलं तर काही मोस्टली तर या ठिकाणी चेंजेस होणार नाहीत. ठीक आहे, तर रेफरन्स म्हणून हे यूज करू शकतो आपण. जर नवीन ऑफिशियल नोटिफिकेशन जेव्हा आलं त्यामध्ये जर चेंजेस झाले तर त्यानुसार आपण तो पण माहिती पाहून घेऊ. ठीक आहे, सध्या हा व्हिडिओ जर आवडला असेल, माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर नक्कीच तुमचं व्हिडिओला या ठिकाणी प्रतिसाद द्या, लाईक करायला विसरू नका. त्यानंतर फर्स्ट टाईम आला असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी आपले जे अपडेट असतात सर्वात पहिलं अपडेट जे आहेत तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे भेटतात. तर चला स्टार्ट करू. आपण पहिलं जे आहे या ठिकाणी गृहवस्त्रपाल म्हणजे वस्त्रपाल, हाऊस अँड लिनन कीपर किंवा लिनन कीपर. ठीक आहे, ही पोस्ट आहे. याच्यामध्ये हे पे मॅट्रिक्स आहे. पे मॅट्रिक्स म्हणजे काय असतं पहा, वेतन श्रेणी याला म्हटलं जातं, वेतन श्रेणी. ठीक आहे, आता यामध्ये यस काय शब्द दिलेले ज्यांना माहिती आहे त्यांनी या ठिकाणी त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हे सांगतो आहे. यस म्हणजे हे वेतन श्रेणी असते. S1 असेल तर सर्वात कमी या ठिकाणी तुम्हाला पगार असेल आणि जेवढं यस जास्त असेल तेवढं जास्त तुमचा पगार असेल, म्हणजे तुमचं बेसिक त्या ठिकाणी जास्त असेल. ठीक आहे, तशा प्रकारे या ठिकाणी असतं सॅलरी. या ठिकाणी पाहता या ठिकाणी जे आहे S6 आहे तर वेतन श्रेणी 19,900 आहे आणि S13 आहे तर 35,400 अशा प्रकारे. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा पॉईंट. आता लिनन कीपर, ठीक आहे, हे जे आहे हॉस्पिटलमध्ये जे लिनन असतं जसं की गाऊन वगैरे असतात. ठीक आहे, जे ऑपरेशन थिएटरमध्ये वापरतात. त्यानंतर मग ॲबडोमिन असतात, त्यानंतर सर्जिकल असतात, त्यानंतर बेडशीट असतात. ठीक आहे, जे बेडवर टाकतात आपण हॉस्पिटलच्या बेडवर, हे सर्व जे लिनन वगैरे असते याचं एक स्टोरेज एरिया असतो. या सर्व स्टोरेज वगैरे लिनन कीपर स्टोरेजसाठी ही पोस्ट असते. पहा, त्या ठिकाणी कोण लागतं तर हॅव पास्ड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय डिव्हिजनल बोर्ड महाराष्ट्र, हॅव प्रिव्हियस एक्सपिरियन्स इन हाऊसकीपिंग. ठीक आहे, SSC ठीक आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे 10वी, HSC म्हणजे 12वी. ठीक आहे, तर या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. SSC या ठिकाणी अर्ज करू शकतो. SSC पास असणं गरजेचं आहे, पण डिव्हिजनल बोर्डमध्ये त्याचं जे आहे महाराष्ट्रामधून असणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं त्यांनी सांगितलं की प्रिव्हियस एक्सपिरियन्स असणं हाऊसकीपिंगमध्ये खूप गरजेचं आहे, असं या ठिकाणी पॉईंट नमूद केलेला आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट पॉईंट आहे भंडार वस्त्रपाल म्हणजे स्टोअर कम लिनन कीपर. सेम आहे याचं पे मॅट्रिक्स. त्यामध्ये पहा या ठिकाणी काय सांगितलं आहे, पास्ट अँड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्यामध्ये अंतर्गत झालं पाहिजे. त्यानंतर हायर सेकंडरी बोर्ड ॲक्ट हॅव पास्ट गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन मराठी टायपिंग. या ठिकाणी पहा टायपिंगचा एक शब्द यूज केलेला आहे जो आहे टायपिंग झाली पाहिजे. त्यामध्ये मराठी टायपिंग जे आहे 30 वर्ड्स पर मिनिट म्हणजे 30 शब्द जे आहेत पर मिनिटाला त्यांनी टाईप केलेलं सर्टिफिकेट त्याच्याकडे असणं गरजेचं आहे या पदासाठी. ठीक आहे, त्यानंतर काय विचारलं आहे, तिसरा पॉईंट हॅव प्रिव्हियस एक्सपिरियन्स इन अकाउंट मॅटर फॉर ॲटलिस्ट 1 year और हॅव ऑब्टेन अ ट्रेनिंग अकाउंट्स मॅटर थ्रू अन इन्स्टिट्यूशन बाय गव्हर्नमेंट. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी पहिलं 10वी असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं त्याचं जे आहे मराठीमध्ये टायपिंग असणं गरजेचं आहे. आणि तिसरं जे आहे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, त्याला अनुभव असणं गरजेचं आहे, म्हणजे त्याला एक्सपिरियन्स असणं खूप महत्त्वाचं आहे त्या पदासाठी. हे झालं सेकंडचं. त्यानंतर थर्ड आहे पद या ठिकाणी
लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर म्हणजेच प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी. यामध्ये S13मध्ये मोडलं जातं. वेतन श्रेणी 35,400 आहे. 35,400 या ठिकाणी तुम्हाला बेसिक असेल. त्यानंतर या ठिकाणी इतर काही भत्ते वगैरे जसे की HRA वगैरे, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन अलाउन्सेस वगैरे, वॉशिंग अलाउन्सेस किंवा इतर जे काही अलाउन्सेस सगळं मिळून या ठिकाणी 50+ या ठिकाणी तुमची सॅलरी या पदाला S13ला जाते. तर या ठिकाणी काय सांगितलं आहे, शल पजेस केमिस्ट्री और बायोलॉजी और बॉटनी और झूलॉजी और माइक्रोबायोलॉजी और बायोटेक्नोलॉजी और फॉरेंसिक सायन्स डिग्री फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. म्हणजे तुमचं या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे DMLT जे आहे हे होणं गरजेचं आहे. हे तर तुमचं केमिस्ट्री बायोलॉजी बॉटनी तर बेसिक होतंच तुमचं. DMLT असणं गरजेचं आहे गव्हर्नमेंटमधून. त्यानंतर शल पाजेस डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकलचं. जर DMLT नसेल तर तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी पॅरामेडिकलमधून लॅबोरेटरी किंवा त्याच्यामध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल कोर्स असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे या ठिकाणी पॉईंट नमूद केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला एवढंच आहे, एक्सपिरियन्स वगैरे या ठिकाणी काही मागितलेलं नाही आहे, त्यामुळं तुम्हाला एक्सपिरियन्सची या ठिकाणी गरज नाही आहे मित्रांनो. हे झालं दुसरं पोस्ट, तिसरी. त्यानंतर आहे मलेरिया वैज्ञानिक अधिकारी, ज्यामध्ये मलेरिया लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर, मलेरियाचे 95%. S13मध्ये काय विचारलेला पहिला पॉईंट या ठिकाणी DMLT असणं गरजेचं आहे. सेम त्यानंतर पॅरामेडिकल कोर्स या ठिकाणी झालेला पाहिजे. सेम आहे दोघांमध्ये, मोस्टली काही चेंजेस नाही आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी पुढचं पद आहे लॅबोरेटरी असिस्टंट. ठीक आहे, त्या ठिकाणी सायंटिफिक ऑफिसर होतं, हे असिस्टंट आहे. काय विचारलेले पहा या ठिकाणी DMLT असणं गरजेचं आहे किंवा मग बॅचलर ऑफ डिग्री इन पॅरामेडिकल ट्रेनिंग कोर्स और बॅचलर ऑफ सायन्स पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी हे झालं पाहिजे. एक्सपिरियन्स काही विचारलेला नाही आहे. DMLT खूप महत्त्वाचं आहे, यामध्ये महत्त्वाचा तोच पॉईंट आहे सेम या तिन्ही पदामध्ये. त्यानंतर आहे एक्सरे टेक्निशियन किंवा एक्सरे तंत्रज्ञ वैज्ञानिक अधिकारी. ठीक आहे, S13 याचं वेतन श्रेणी असते. याचं काय विचारले बा, बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी किंवा पजेसेस डिग्री ऑफ बॅचलर ऑफ सायन्स इन द फिजिक्स केमिस्ट्री किंवा बायोलॉजी, डिप्लोमा इन सर्टिफिकेट ऑफ रेडिओग्राफी. महत्त्वाचं लक्षात असू द्या, तुमचं रेडिओग्राफीमध्ये काहीतरी शिक्षण असणं गरजेचं आहे. त्यामध्ये पॅरामेडिकल तर असू द्या, रेडिओग्राफीमधलं किंवा मग तुमचा डिप्लोमा रेडिओग्राफीमधला तो तरी असणं गरजेचं आहे या पदासाठी. ठीक आहे. त्यानंतर आहे रक्तपेढी म्हणजे ब्लड बँकचा ऑफिसर किंवा ब्लड बँक टेक्निशियन. ठीक आहे, यामध्ये पहा काय विचारलं आहे, पजेस डिग्री इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्युजन. तुमचं या ठिकाणी ब्लड ट्रान्सफ्युजनच्या अंतर्गतमध्ये जे आहे अशी पदवी पॅरामेडिकलमधून जाणं गरजेचं आहे किंवा बॅचलर सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्युजन हे तर असलं पाहिजे किंवा पजेसेस डिग्री इन बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री और बायोलॉजी अँड डिप्लोमा इन सर्टिफिकेट इन ब्लड ट्रान्सफ्युजन. तुमचं फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजीमध्ये जे आहे याच्यामध्ये बॅचलर डिग्री झाली पाहिजे किंवा या ठिकाणी तुमच्याकडे जे आहे ब्लड ट्रान्सफ्युजनचं या ठिकाणी कोणतं डिप्लोमा असलं तरी चालतं. त्यानंतर एक महत्त्वाचं पॉईंट दिलं आहे, किंवा ते जरी नसेल ब्लड बँक टेक्नॉलॉजी किंवा मेडिकल लॅबोरेटरीचं टेक्नॉलॉजीचं जरी असलं तर डिप्लोमा चालतं यामध्ये. हे झालं 7 नंबर. त्यानंतर पहा 8 नंबरचं जे आहे या ठिकाणी काय विचारलेलं आहे, फार्मसिस्ट ऑफिसर. ठीक आहे, औषध निर्माण अधिकारी, डिग्री इन फार्माकोलॉजी रिकग्नाइज्ड बाय जे आहे फार्मासिस्ट ॲज अ रिकग्नाइज बाय रजिस्टर्ड फार्मासिस्ट ॲक्टमध्ये 1948मध्ये रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. डिप्लोमा इन फार्माकोलॉजी ॲज अ रजिस्टर्ड ॲज अ फार्मासिस्ट. दोन महत्त्वाचं म्हणजे एकतर तुमची डिग्री असणं गरजेचं आहे किंवा डिप्लोमा असणं गरजेचं आहे फार्मसीमध्ये, लक्षात असू द्या. त्यानंतर 2 years ऑफ एक्सपिरियन्स ॲज अ फार्मासिस्ट इन अ गव्हर्नमेंट और सेमी गव्हर्नमेंट और अक्रेडिटेड हॉस्पिटल और रजिस्टर्ड फार्मसी. दोन गोष्टी यामध्ये महत्त्वाचा. पहिला जो पॉईंट आहे तो पॉईंट काय सांगतो, डिग्री असेल तर चालतं, दुसरं डिप्लोमा असेल तर चालतं, पण जे आहे या ठिकाणी 2 वर्षाचा जो आहे एक्सपिरियन्स मागितलेला आहे, लक्षात असू द्या. एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा या ठिकाणी मागितलेला आहे फार्मसीसाठी. त्यानंतर डायटिशियन नेक्स्ट पोस्ट आहे. डायटिशियन पोस्टसाठी या ठिकाणी काय सांगितले, पजेसेस BSc होम सायन्स डिग्री ऑफ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी. ठीक आहे, होम सायन्समध्ये तुम्हाला या ठिकाणी जे डिग्री असणं गरजेचं आहे डायटिशियनसाठी. नेक्स्ट आहे ECG टेक्निशियन. ECG टेक्निशियनमध्ये काय विचारलं आहे,
बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी, कार्डिओलॉजी म्हणजे तुमची जे आहे डिग्री असणं गरजेचं आहे, किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी, पजेसेस डिग्री ऑफ बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, किंवा डिप्लोमा इन सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजी. तुमच्याकडे सर्टिफिकेट किंवा डिप्लोमाचं जे काही आहे ते कार्डिओलॉजी डिपार्टमेंटमधून असणं गरजेचं आहे. तर तुम्ही अप्लाय करू शकता ECG टेक्निशियनसाठी, किंवा मग तुम्ही बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी पण अर्ज करू शकता. त्यानंतर डेंटल मेकॅनिकमध्ये जे आहे या ठिकाणी काय विचारले पहा, पहिलं हायर सेकंडरी स्कूल म्हणजे या ठिकाणी स्कूल सर्टिफिकेट 12वीचं, ह्या पास्ट डेंटल मेकॅनिक कोर्स कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, डेंटलचा कोर्स असणं गरजेचं आहे, जी की बॉम्बे किंवा नागपूर अंतर्गत असतं त्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पण असणं गरजेचं आहे. त्यानंतर डायलिसिस टेक्निशियनमध्ये पहा, बॅचलर डिग्री इन युनिव्हर्सिटी सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, किंवा मग DMLT मेडिकल कॉलेज फ्रॉम युनिव्हर्सिटी. ठीक आहे. तुमची या ठिकाणी DMLT असणं गरजेचं आहे असं विचारलं आहे. त्यानंतर महत्त्वाचं आलं आता स्टाफ नर्स. 13 नंबर जे आहे स्टाफ नर्ससाठी आहे. अधिपरिचारिका, ज्यामध्ये पहा शासकीय विचारलेलं आहे. आता यामध्ये एक पॉईंट प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटमध्ये एक पॉईंट आहे महत्त्वाचा, तो आपण नमूद करणं खूप गरजेचं आहे. पजेसेस जनरल नर्सिंग मिडवायफरी डिप्लोमा फ्रॉम अ रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. या ठिकाणी पहा स्टाफ नर्ससाठी 50% जे आहे, आता हे जे कोणाला माहीत नाही आहे त्यांच्यासाठी परत शॉर्टमध्ये सांगतो. तुमचं जर गव्हर्नमेंट म्हणजे GMC कोणत्याही गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजमधून जर GNM किंवा BSc झाला असेल तर तुम्हाला DHSमध्ये डायरेक्ट 50% रिझर्वेशन असतं, आणि 50% जे आहे प्रायव्हेटवाल्यांसाठी राहतं. ठीक आहे. जे काही सीट आहे तर 50% रिझर्व गव्हर्नमेंट स्टाफ नर्ससाठी असतात आणि 50% रिझर्व प्रायव्हेट स्टाफ नर्ससाठी असतात. त्यासाठीच या ठिकाणी हे 50% आणि हे 50% असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी GNM असेल तर तुम्ही अर्ज करू शकता विचारलेला आहे. त्यानंतर भारतीय परिचर्या परिषद म्हणजे इंडियन नर्सिंग काउन्सिल शिक्षणाद्वारे कोणत्याही मुक्त विद्यापीठातून या पदाचा अर्हता धारण करणारा, तसेच दूरस्थ शिक्षणाद्वारे कोणत्याही मुक्त विद्यापीठातून या पदाची अर्हता प्राप्त केल्यानंतर ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण केली आहे असा उमेदवार या पदाकरता नियुक्तीसाठी पात्र असणार नाही. मुक्त विद्यापीठातून वगैरे काही केलं असेल त्यांचं रजिस्ट्रेशन वगैरे नसेल तर त्यांचं या ठिकाणी मान्य होणार नाही. त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे, आणि GNM असेल BSc असेल अर्ज करू शकता या ठिकाणी. त्यानंतर स्टाफ नर्ससाठी प्रायव्हेटवाल्यांसाठी या ठिकाणी पजेसेस बेसिक बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग इन डिग्री. आता या ठिकाणी हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी GNM म्हणलेला आहे आणि या ठिकाणी BSc म्हणलेलं आहे. तर या ठिकाणी पहा कन्फ्युजन करू नका. मागच्या DHSमध्ये प्रायव्हेटवाले GNMवाले पण अर्ज भरू शकले होते आणि भरता येतं. ठीक आहे. तर GNMसाठी पण प्रायव्हेटमध्ये ज्यांचं GNM झालं आहे ते पण अर्ज करू शकतात. या ठिकाणी हे असं दिलेलं आहे, पण फॉर्म भरताना त्या ठिकाणी GNMचं ऑप्शन त्या ठिकाणी येत होतं आणि त्या ठिकाणी अवेलेबल होतं मित्रांनो. ठीक आहे. कन्फ्युजन करू नका घेऊ. ऑफिशियल नवीनमध्ये काही अपडेट आलं तर ते पण पाहून घेऊया. तुम्ही GNMवाले आणि BScवाले पण जे आहे प्रायव्हेटमधून भरू शकता तुमचं झालं असेल तर. ठीक आहे. दोघांसाठी महत्त्वाचं रजिस्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे. रजिस्ट्रेशन करून घ्या कंपल्सरी. त्यानंतर टेलिफोन ऑपरेटरसाठी या ठिकाणी तुमचं जे आहे पास्ट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट 10वी असणं गरजेचं आहे, आणि मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला स्पीकिंग फ्लुएन्सी म्हणजे चांगलं बोलता आलं पाहिजे. त्यानंतर वाहन चालकमध्ये या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे मोटर ॲक्ट अंतर्गत. त्यानंतर तुमचे 10वी पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर 3 वर्षापेक्षा जास्त तुम्हाला कामाचा अनुभव असला पाहिजे, आणि मोटर व्हेकल वगैरे तुम्हाला व्यवस्थित रिपेअर करता येतं त्याचा पण तुम्हाला अभ्यास असला पाहिजे. त्यानंतर शेवटचा पॉईंट तुमचं रेकॉर्ड वगैरे व्यवस्थित असलं पाहिजे, त्याच्यामुळं काही तुम्हाला प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे, आणि हेल्थ व्यवस्थित असली पाहिजे. त्यानंतर शिंपीचं एक पद आहे नेक्स्ट या ठिकाणी 17 नंबर पहा. शिंपीमध्ये 10वी पास असणं गरजेचं आहे या ठिकाणी. त्यानंतर टेलरिंग आणि कटिंग तुम्हाला माहिती असली पाहिजे व्यवस्थित, आणि गव्हर्नमेंट किंवा त्या ठिकाणी तुम्ही अनुभव वगैरे असलं तर चांगली गोष्ट आहे. नळ कारागीर सेम तुमचं जे आहे शिकलेलं असलं पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. सुतारसाठी तुम्ही पजेसेस सर्टिफिकेट इन कार्पेंट्री इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट किंवा गव्हर्नमेंटमधून असलं तर तुमचं या ठिकाणी अर्ज करता येतं. त्यानंतर नेत्रचिकित्सा जे आहे यामध्ये पहा
ऑप्टिमेट्रीमधलं तुमचं जे आहे क्लिनिकल ऑप्टिमेट्रीमध्ये जे आहे युनिव्हर्सिटीमधून तुमचं शिक्षण असणं पाहिजे, त्यामध्ये डिग्री दिलेलं लक्षात असू द्या, डिग्री हा मेन्शन केलेला आहे. सायकेट्रिक सोशल वर्करमध्ये पहा, याविषयी पण बरेच कमेंट येत होते. PSWसाठी 2 इयर फुल टाईम जे आहे मास्टर इन सोशल वर्क असणं गरजेचं, मेडिकल किंवा सायकेट्रिक सोशल वर्क तुमचं असणं गरजेचं, डिग्री इन सोशल वर्क किंवा सायकेट्री 1 सब्जेक्ट फ्रॉम एनी रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. त्यानंतर फिजिओथेरपिस्ट पास्ड इन हायर सेकंडरी स्कूल, त्यानंतर डिप्लोमा इन फिजिओथेरपी तुमचं त्याच्यामध्ये असलं पाहिजे, किंवा मग प्रेफरन्स डिग्री ऑफ फ्रेश युनिव्हर्सिटी फिजिओथेरपी. त्यानंतर ऑक्युपेशनल थेरपिस्ट पसेस इन डिग्री इन ऑक्युपेशनल थेरपीमध्ये तुमची डिग्री असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा ठिकाणी इतर पण पदं आहेत. केमिकल असिस्टंट आहे, त्यानंतर मग लॅबोरेटरी टेक्निशियन आहे. यामध्ये लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी डिग्री इन MSc विथ मायक्रोबायोलॉजी प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, BSc विथ मायक्रोबायोलॉजी असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा वार्डन गृहपालसाठी पण आहे, तुमचं जे आहे BSc डिग्री असणं गरजेचं आहे. त्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक खूप महत्त्वाचं पद, बरेच जण या पदाविषयी विचारतात. पहा या ठिकाणी या पदाविषयी काय सांगितलं आहे, shall possesses bachelor science degree from a recognized university and shall have successfully completed the paramedical basic training course. हा महत्त्वाचा कोर्स आहे, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स असणं पाहिजे. त्यानंतर फॅमिली वेलफेअर याच्या अंतर्गतचा असतो तो, किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर जो कोर्स आहे SIचा कोर्स तो पण तुम्हाला असणं गरजेचं आहे. तो नसेल तर हा पण चालतो त्यामध्ये. ठीक आहे. जे की महाराष्ट्राच्या अप्रूव्ह असलं पाहिजे, महाराष्ट्र अप्रूव्ह असलेलं ते कॉलेज वगैरे पाहिजे. हे झालं महत्त्वाचं पॅरामेडिकल ट्रेनिंग कोर्स, किंवा मग या ठिकाणी तुम्हाला जे आहे आपलं SIचा कोर्स. अनुभवाची काही अट दिलेली नाही आहे, लक्षात असो. या ठिकाणी एक्सपिरियन्ससाठी काही पण वापरलेलं नाही आहे. ठीक आहे शब्द, तर तुम्ही डायरेक्टली अर्ज करू शकता. आरोग्य पर्यवेक्षकसाठी सांगतो मी. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिशियन आहे, स्किल अर्जन आहे, सिनियर टेक्निकल असिस्टंट, ज्युनियर टेक्निकल HMAR, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, डेंटल हायजिनिस्ट आहे, फोरमॅन आहे, सर्व्हिस इंजिनियर आहे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, उच्च श्रेणी स्टीनो एक्सरे असिस्टंट, त्यानंतर ECG टेक्निशियन, हिस्टोपॅथी, हेल्थ इन्स्पेक्टर आहे. हेल्थ इन्स्पेक्टर परत तुमचं जे आहे सेम असणार या ठिकाणी, सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि पॅरामेडिकल ट्रेनिंग कोर्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. लायब्ररीन आहे, सर्टिफिकेट इन डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स असणं पाहिजे, तुम्हाला डिप्लोमा असला पाहिजे त्याचा. इलेक्ट्रिशियन तार CVTC जे आहे तुमचं NCTVT त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे डिप्लोमा असणं गरजेचं आहे. OT असिस्टंटची पण आहे, तुम्हाला पास जे आहे SSC सर्टिफिकेट एक्झामिनेशन तुम्ही पास असणं गरजेचं आहे. सेपरेट OTचं या ठिकाणी काय ॲड केलेलं नाही आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट जो आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, यावर बरेच जे आहे ते विचारणा केली जाते. सर्वात अगोदर पहा या ठिकाणी हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स विथ 12th सायन्स, लक्षात असू द्या 12वी सायन्समध्ये पास असणं गरजेचं आहे, पहिला पॉईंट. ठीक आहे. त्यानंतर अँड shall have successfully completed paramedical basic training course conducted by Health and Family Welfare Training Center, Public Health Institute, Nagpur, multi-purpose health worker or a sanitary inspector course approved by the Health and Family Welfare, SI inspector course approved by the Government of Maharashtra. ठीक आहे. लक्षात आलं. या ठिकाणी पहिलं 12वी सायन्स पाहिजे, दुसरं SIचा कोर्स या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी पास असणं गरजेचं आहे. या ठिकाणी हे पूर्वीच्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला MPWसाठी तुम्हाला 12वी सायन्स आणि SIचा कोर्स हा लागतो, किंवा पॅरामेडिकल ट्रेनिंग कोर्स जर असेल तो पण तुम्हाला या ठिकाणी चालतं, दोन्हीपैकी एक चालतो. अनुभव वगैरे त्याची काही गरज नाही आहे मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे संपूर्ण व्हिडिओ आपण कवर केलेला आहे. जर कोणाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कॉल करू शकता आणि चौकशी करू शकता, विचारू शकता. ठीक आहे. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.